सांगितल्याप्रमाणे माझं सिलेंडर संपलं आहे. हॅलो नमस्कार, मी राजश्री तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवर. आता मी चालले आहे राऊंडला आणि सकाळचे 6:30 वाजलेत. तसे तर मी 5ला उठून जाते, पण आज जरा थोडंसं लेट झालं आहे आणि हे आता जस्ट गेलेत. तर म्हटलं मी आता निघाले आणि इकडे गार्डनजवळ आले. आता पोचणारच आहे. थोडाच वेळ झाले, जस्ट निघाले. फास्टमध्ये चालते म्हणजे नाही का की जरा नसा देखील ॲक्टिवेट होतील म्हणून. आणि थोडंसं आता स्टार्ट केलं मी स्वतःला पुश करण्याचं, कारण नुसतं पुश करून नाही चालत. ते असते म्हणजे का आचरणात आणणं खूप गरजेचं आहे. त्यानुसारच मी चालत सुटले आता. कारण आता बघा अंधार खूप आहे, तुम्हाला दिसत असेल. आणि मी काहीच नाही विचार केला, कारण 1 तारखेपासूनच मी स्टार्ट केलं आहे की सगळं आपलं अप टू डेट ठेवायचं आहे. आता आहे म्हणून मी करणार, नंतर काय, मग असाच विचार करून मी हे केलं. कारण दरवेळेस मी बोलते नाही नको. आता तर मी ना शुगर देखील सोडली, तुमच्या समोरचीच गोष्ट आहे. आणि प्लस मी ते देखील केलं आहे, व्हाईट मीठ आणि मैदा देखील सोडून दिला. त्या दिवशी केक देखील बनवला होता, तो देखील मी गुळाचा वगैरेच बनवला होता आणि गव्हाचं पीठ अशा टाईपने बनवला होता. चला आता पुढे राऊंड मारून येते, त्यानंतर मग मी छानपैकी आवरून घेते. जे काय आहे ते तुमच्याशी शेअर करणार आहे होतो. आणि होप सो की तुम्हाला हे चॅनल आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका. चला आता पटपट राऊंड मारून घेते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते. जस्ट आले 6:51 झाले आणि मग आता यांना चहा वगैरे दिला होता, नाश्ता करून गेले. आता मी एक्सरसाइज करायला घेणार आहे आणि जास्त काय नाही करत, नाही थोडीच एक्सरसाइज करते. आणि त्यानंतर मग बाकीचं आपलं रोजचं करणार आहे. आणि एक हेल्दी अशी रेसिपी करणार आहे. आता दुकान सगळे बंद होते, मला दही किंवा ताक आणायचं होतं, तर म्हटलं आता मिळत नाही आहे. तर मी काय करणार आहे, बाजरीचं पीठ आहे संक्रांतच्या दिवशी म्हणजे भोगीच्या दिवशी आणलेलं, तर ते मी मिक्स करणार आहे दहीमध्ये किंवा काय, आणि त्याच्यामध्ये एक्स्ट्रा पाणी टाकून असं पेज बनवणार आहे आणि ती शिजत घालणार आहे. छान अशी शिजली तर मस्त सूपसारखं पिणार आहे. असे छोटे मी करणार आहे, म्हणजे नाही का हेल्दी पण आहे, पोट पण भरत आणि छान अशी भूक देखील लागणार नाही. आणि तसं तर मी फ्लेक्सचं यूज करते. आता प्रत्येक लोक म्हणतात की काय नाही, ते ॲडव्हर्टाईज असते, सूट नाही होत किंवा काय, पण आपण नीट केलं ना नीतिनियमाने किंवा काय, तर सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत. तसं पण आपण काय करतो, पहिलेच निगेटिव्ह बोलून जातो की नाही होणार किंवा काय असं तसं, म्हणजे काय देखील बोलतो आपण. पण माझं तर कधीही पॉझिटिव्हच त्याच्याकडे फोकस असतो. कारण क्युअर स्किनचं देखील मी घेतलं होतं आणि सर्वजण मला म्हटले होते की बरोबर नाही आहे, काय इफेक्टच होत नाही. दीदीने पण घेतलं होतं, दीदी पण म्हटले की काय इफेक्ट नाही आहे वगैरे. तर मी म्हटलं हो का, तरीही मी मागवलं होतं आणि छान मिळालं मला. आणि मस्त असं की इफेक्ट जाणवला, असं नाही की नाही म्हणून. आता देखील वेगळी पिंपल क्रीम मागवली, तर म्हणजे पिंपल वगैरे कधी आला ना त्याच्यावर रात्री लावून ठेवते मी, मग पटकन पूर्ण असं हे होऊन जातं, बारीक होऊन जातं ते पिंपल अशा प्रकारे. तर चला आता इथं दिसत असतं तुम्हाला तसं मी काय करते, थोडंसं पाणी पिते आणि जाताना पिले होते गरम, आता थोडंसं पाणी पिते आणि लगेच एक्सरसाइज करायला जाते. सकाळी उठले होते तर सगळं म्हणजे ना जनरल लिहून झालं होतं माझं, आणि ते जे काय लिहायचं होतं ते लिहून घेतलं. त्यानंतर मग मी राऊंड मारायला गेले, म्हणजे वॉकिंग करायला. आणि त्यानंतर मग आता एक्सरसाइज करणार, मग मेडिटेशन पण झालं माझं. तर ही परत नाही का आपल्या बॉडीला एक्सरसाइज नंतर रेस्ट द्यावी लागते ना, म्हणून मी आता रेस्ट देखील म्हणजे मेडिटेशन करून घेणार आहे. त्यानंतर मग बाकीचं आवरून घेणार आहे. तर चला नंतर भेटते परत तुमच्याशी. मला सांगितल्याप्रमाणे माझं सिलेंडर संपलं आहे. मी आली, एक्सरसाइज वगैरे सगळं केलं, पाणी ठेवलं होतं, तेवढं सिलेंडर संपलं. मग थंडच पाण्याने आंघोळ केली मी, कारण किती वेळ थांबणार मग. आणि आंघोळीच्या आधी मी कपडे वगैरे धुवून घेतले, म्हणून एवढा टाइम झालाय. आता मी काय केलं, फक्त यांना दूध आणि बिस्किट, गरम दूध तर सकाळी गरम केलं होतं आणि यांना तर चहा दिला म्हणून मी गरम केलं. सकाळी तशी लवकर उठली ना दूध गरमच करून घेते, नंतर मग टाइम नसतो आपल्याला, आहे की नाही. मग आता काय करणार आहे, कांदा टोमॅटो कट करून लिंबू घेते. आता काय करणार आहे, हे सगळं कट करून घेते आणि सिम्पली शेवाळी पाव खाणार आहे. आता काय दुसरं नाही हे करण्यासारखं. हे येते तेव्हा मला स्वयंपाक वगैरे करायचं खूप लेट होणार आहे. काय करू आहे, तुम्ही कपडा द्या चॉकलेट 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 चाळणी नसेल याची ची चाळणी ठेव, ते कमी काढून देते तू नीट नीट.
तर इथे मी कांदा, टोमॅटो, लिंबू पिळून घेतला आहे. तुमच्याकडे असेल तर ठेचा देखील टाकू शकता. माझ्याकडे आता सध्या काहीच अवेलेबल नाही म्हणून मी असंच खाऊन घेते. मुलांना दूध आणि बिस्किट दिलं आहे. त्यांची मस्ती चालूच असते. निव्वळ मस्ती टाईम असतो त्यांचा. डुगू इथे ड्रॉइंग काढत आहे खूप छान असं म्हणजे नाही का, दादाने ड्रॉइंग काढली आणि तो त्याला कलर करतोय. त्याला खूप आवडतं कलर वगैरे करण्यासाठी आणि दादाला ड्रॉइंग काढण्यासाठी. तर त्याने जस्ट उठला होता, दात वगैरे घासले जे तुम्हाला दाखवलं ते. पण त्याने तुम्ही दादा काढलं? गेल्यानंतर ड्रॉइंग आगडाच होता म्हणून मी असं वाव, ब्लर केला गुड आहे बॉय. आणि मस्त करतात. आता याने ना टी शर्टचं बघा कार बनवले आहे. म्हणजे असंच त्याचं चालू असतं. सगळं आवरलं होतं बघा मी. काय सांगू तुम्हाला, मी सगळं सगळं म्हणजे कपडे वाळत घातले, कपडे धुतले ते मोरीमध्ये आहेत, प्लस इथे कपडे वाळत घातले, कपडे खड्या घालून ठेवल्या. इकडे बघा, इकडे बघा रोज विष्णू कसा पसारा करून गेला. आता परत उठून करायचंय. जस्ट चहा पाणी झाले. चहा नाही पिले. चहा पण कसलं झालंय म्हणून वाटायला की काय खाल्लंय काय खाल्लं काय नाही खाल्लं असं. पण खरंच शुगर सोडली ना तेव्हापासून स्किन, म्हणजे मी तर नाही नोटीस केलं लवकर, पण यांनी नोटीस केलं की म्हटले स्किन मध्ये खूप फरक दिसतोय का तुझ्या, ग्लो करतोय स्किन मस्त असं. म्हटलं खरंच? म्हणतात हा काहीतरी केलंच ना. म्हटलं नाही काय नाही. बोलतात नाही ग्लो करतोय थोडासा. म्हणजे अहो शुगर सोडले नाही, हळूहळू होईल. आता सध्या तर शुगर सोडून दिली. चहा तर पिते गुळाचा, पण शुगर किती मस्त म्हणजे नाही का असं. आता ना कधीतरी असं कुणाला तरी बनवून द्यायला ना चहा, कालच यांना चहा बनवून देत होते ना, वास वेगळाच येतोय. म्हणजे एक सांगते मी आता किती 15 दिवस होऊन गेले मला. आज 16वा दिवस आहे. 1 तारखेपासूनच स्टार्ट केलंय मी. आणि तो मास्क अप्लाय केलाय मी आज. आणि इथे बघा अशा प्रकारे. आता बघू त्याचा रिझल्ट. आता ओले आहेत ना म्हणून. बघू. चला आता ना मी काय करते, एडिटिंग करायला घेते. कारण काय काम नाही, भांडे घासून घेते आधी आणि मग एडिटिंग करून घेते. डाळ आहे, भात करायचा आहे, भाजी करायची. काय करायचं आता, 11ला येतील तेव्हाच मग मला स्वयंपाक करावा लागेल. भेटूया. त्यानंतर रोचेशनचा होतो ओपन हाऊस, त्यामुळे आम्ही लोक निघालो. आणि कसं मुलांना प्रोत्साहन करण्यात किंवा त्यांचं काय फंक्शन वगैरे असलं तर आपण गेलो ना, तर मुलांना अजूनच छान वाटतं. म्हणून म्हटलं चल आता हा ड्रेस घालते आणि निघते. तर तुम्ही माझे पिंपल्सचे दाग पाहू शकता, खूप सारे असे झाले आहेत. आणि काय लावायचं काय करायचं, तर म्हणजे पिंपल्स तर गेले आहेत, डाग आले. त्यानंतर मग मी सकाळपासून घरी तुम्हाला इथे आले बसलेली सकाळी. दिसत असेल, पण तसं काय नाही. मी आवरून घेतलेलं सगळं. बघा परत पसारा झालाय. काय सांगू, मुलं असले की असं असतं. मग आता रोज विष्णूला सोडून आलो आम्ही स्कूलमध्ये आणि सिलेंडर जस्ट आणलाय. आणि वाजले बघा 1:45. खूपच टाइम झालाय. आणि हे यांच्या पप्पाने आणले साठी. लुडो आहे, लुडो आणलाय. म्हणजे 3 in 1 आहे अशा प्रकारे. चला आपण बघूया. आणि हे जस्ट केलेत. एवढं काही शूट पटपट मी काही केलंच नाही. आणि आता इथून जेवण बनवायचंय, काय करायचंय. दीड कसला 1:45 झाले. तर एवढ्या उशिरा त्यांनी सिलेंडर आणला म्हणून मी काही जेवण बनवलं नाही, पण संध्याकाळी मात्र बनवलं. दुपारी मी डाळ खूप सारी होती म्हणून मी फक्त भात बनवला, डाळ भात आणि ठेचा खाल्ला होता. आणि त्यानंतर मग आता चपाती आणि बटाट्याची भाजी बनवते. बटाट्याची भाजी वेगळ्या टाईपने बनवली आणि खूप सुंदर झाली. आणि काहीतरी नोटीस करत असाल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा, काय नोटीस करणार? कारण याच्यामध्ये काहीतरी वेगळं आहे, तुम्ही पाहून मला नोटीस करा. आता इथे ना मी कधीपासून कॅमेरा लावला, अक्षरशः 2 MB झाला होता. म्हणजे नाही की कॅमेरा शूट, पण हे काय आले नाही. मुलं अभ्यास करत होती, तर यांची वाट बघून बघून मग तो पहिल्याचा म्हणजे कॅमेरा म्हणजे फोटोज होता ना, व्हिडिओ तो डिलीट केला आणि आत्ता ते कदाचित येतील म्हणून परत लावला होता म्हणून मी. आणि आता ते येतीलच बघा तुम्ही, ते आले. आणि असंच होतं माझं सिंपल असं ब्लॉग. माझं सिलेंडर संपला की म्हणजे फर्स्ट टाईमच असं होतंय. नाहीतर मी यांना म्हटलं होतं घेऊन या म्हणून, पण ऐकलं नाही. सो चला आता आम्ही जेवण वगैरे करून घेतो, कारण दुपारी काय असं तसं खाल्लं की काय समजत नाही. चला नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटते. बाय.